आजच्या काळात असा कोणताही मनुष्य नाही ज्याला पैशांची हाव नाही। प्रत्येकाला वाटते की माझ्याकडे खूप पैसे असावेत, ज्याद्वारे मी माझ्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण कराव्यात। खूप गडगंज श्रीमंती नसेल तरी चालेल, पण आपल्या सर्व इच्छा व सोयी सुविधा पूर्ण झाल्या पाहिजेत एवढे तरी धन प्रत्येकाकडे अवश्य असावे। यासाठी व्यक्ती खूप कष्ट करतात आणि पैसा मिळवतात, तर काही व्यक्ती चोरी लबाडी करून पैसे मिळवतात, पण असे धन टिकत नाही। परंतु कधी कधी कष्टाने मिळवलेला पैसाही सकाळी हातात येतो आणि संध्याकाळ होईपर्यंत पाकिट रिकामे होते। काही केल्या पैसा टिकत नाही। यासाठी मी आज तुम्हाला शुक्रवारी अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या पाकिटात ठेवल्याने आपले पाकिट कधीही रिकामे होणार नाही अशा वस्तू सांगते। त्यातील पहिली वस्तू आहे देवी लक्ष्मीचा फोटो। देवी लक्ष्मी ही धनाची देवी आहे आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी असते तेथे पैशांची कमी कधीही होत नाही। जर पाकिटात आपण लक्ष्मी देवीचा फोटो ठेवला तर आपले पाकिट कधीही रिकामे होणार नाही। परंतु देवी लक्ष्मीचा कमळाच्या फुलात बसलेला आणि ज्यात पाय दिसणार नाहीत असाच फोटो पाकिटात ठेवावा। देवीचा उभा फोटो ठेवू नये। दुसरी वस्तू म्हणजे पिंपळाचे पान। पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मात पूजनीय मानले जाते आणि धनासंबंधी उपायातही पिंपळाचे पान वापरले जाते। पिंपळाचे पान जर पाकिटात ठेवले तर धनलाभ होत राहतो आणि आपले पाकिट नेहमी पैशांनी भरलेले राहते। हे पान शुक्रवारी पर्समध्ये ठेवावे आणि पुढील शुक्रवारी दुसरे पान ठेवून जुने पान पाण्यात प्रवाहित करावे। परंतु कधीही पान घेताना झाडाचे तोडू नये। झाडाखाली जी पाने पडलेली असतील त्यातीलच एक पान चांगले असलेले पान उचलून ते पान पाकिटात ठेवावे। तिसरी वस्तू म्हणजे लाल रंगाचा कागद। हा एक टोटक्याचा उपाय आहे। लाल रंगाचा कागद घेऊन त्यावर आपली इच्छा लिहावी आणि त्या कागदाची घडी करून वरून रेशमी लाल दोऱ्याने बांधावे। असे केल्याने आपली मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते। चौथी वस्तू म्हणजे तांदूळ। आपल्या धर्मग्रंथांमध्ये धान्य व धन या दोघांना समान स्थान दिले आहे, म्हणून जर पाकिटात चिमूटभर तांदूळ ठेवले तर अनावश्यक खर्च होण्याचे टळते व पैसा पाकिटात टिकून राहतो। पाचवी वस्तू म्हणजे काचेचा तुकडा किंवा छोटासा चाकू। या उपायानेही धनवृद्धी होते। त्याशिवाय आपण पाकिटात कवडी किंवा गोमती चक्रही ठेवू शकता। सहावी वस्तू म्हणजे चांदीचा रुपया। चांदीचा किंवा सोन्याचा रुपया पाकिटात ठेवल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आपल्यावर धनाची बरसात करते। परंतु हा रुपया पाकिटात ठेवण्याआधी देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ एक दिवस ठेवावा आणि मगच पाकिटात ठेवावा। सातवी वस्तू म्हणजे रुद्राक्ष। रुद्राक्ष दारिद्र्यतेचे नाश करते, म्हणून जर पाकिटात रुद्राक्ष ठेवले तर आपली गरिबी दूर होते आणि धनवृद्धी होते। आठवी वस्तू म्हणजे नोट। आपले आई वडील किंवा ज्येष्ठ व्यक्तींकडून आशीर्वाद स्वरूप मिळालेली कोणतीही एक नोट किंवा रुपया हळद किंवा केशराचा टिळा लावून पर्समध्ये किंवा पाकिटात ठेवल्यास आपल्या धनात वाढ होते। या सर्व वस्तू पाकिटात जरूर ठेवाव्यात, पण अशा काही बाबी आहेत ज्या पाकिटात न ठेवल्यासही पैशांची आवक वाढते आणि पैसा पाकिटात टिकतो। पाकिटात पैसे नेहमी व्यवस्थित लावून मोजून ठेवावे। अस्ताव्यस्त आणि चुरगाळलेल्या अशा पद्धतीने नोटा पाकिटात कधीही ठेवू नये। घड्या पडलेल्या आणि कशाने ठेवलेल्या नोटांमुळे देवी लक्ष्मी नाराज होते आणि निघून जाते। तसेच कोणत्याही प्रकारच्या चिठ्ठ्या, कागद, चाव्या अशा कितीतरी वस्तू पाकिटात ठेवू नये। पाकिट पैशांसाठी आहे आणि ते पैशांसाठीच वापरावे। पैशांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तू पाकिटात ठेवू नये। जुने व फाटलेले पाकिट असेल तर ते लगेचच बदलावे, कारण देवी लक्ष्मीला नवीनता आणि स्वच्छता अतिप्रिय आहे आणि त्याकडेच ती आकर्षित होते। या उपायांपैकी एक किंवा दोन वस्तूच पाकिटात ठेवाव्यात। सर्वच उपाय एकत्रितपणे करू नये, नाहीतर कोणत्याही उपायाचा परिणाम होत नाही। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।